स्वप्नील, शिवतीर्थावरून आता जाऊया आपण रंगशर्धामध्ये, ज्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री सुद्धा आहेत। भाग्यश्री, कसा उत्साह पाहायला मिळतोय ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर मनपा निवडणुकीच्या अगदी तोंडावर हे पहिलं भाषण राज ठाकरेंचं। बघतोय की उत्साह दांडगा आहे। कार्यकर्ते सगळे पोचलेले आहेत, पदाधिकारी देखील पोचलेले आहेत। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र जे आहे ते राज ठाकरे देणार आहेत। माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। महत्त्वाची बातमी या घडीला आलेली आहे, पाहूया। मनसेच्या गोटातलीच आहे। संतोष झुरी मनसेच्या मेळाव्याला उपस्थित आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं धुरी नाराज असल्याची चर्चा होती, पण संतोष झुरी या मेळाव्याला उपस्थित असल्याचं कळतंय। भाग्यश्री, नक्की संतोष झुरी या मेळाव्याला उपस्थित आहेत आणि आता तरी नाराज आहेत असं ते म्हणतात। त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक वर्ष आम्ही पण थांबलेलो आहे, वाट बघितलेली आहे आणि अनेक ठिकाणी असंही झालं आहे की एक एक जागा फक्त आम्हाला सोडण्यात आल्यात, ही काही बरोबर गोष्ट नाही आहे असं एकंदरीत त्यांचा बोलण्याचा सूर होता। त्यामुळे ते नाराज तर अजूनही आहेत। मात्र आज जर बघितलं तर आज तरी ते मनसेच्या रंगशारदा इथे होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित आहेत। त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय त्यांना समजवणार, असे अनेक नाराज उमेदवार जे आहेत ते इथे आलेले आहेत, पदाधिकारी आलेले आहेत। आता या भाषणामध्ये राज ठाकरे त्यांना काय कानमंत्र देत आहेत, त्याच्यानंतर ते काय निर्णय घेत आहेत हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। कारण अगदी अवघेच 24 तास राहिलेले आहेत अर्ज भरायला आणि त्यानंतर आपण बघतोय की एक अर्ज भरल्यानंतर तुम्हाला मागे घ्यायच्या तारखाही लगेच आहेत। त्यामुळे आता एकदा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, त्या पक्षात राहायचं की नाही राहायचं, हे सगळे निर्णय जे आहेत ते आता उमेदवार ठरवणार आहेत, जे इच्छुक होते ते ठरवणार आहेत। त्यामुळे या सगळ्यामध्ये एक आता रंजक वळण पाहायला मिळणार आहे। आपण बघतोय की अनेक जे मोठे मोठे माजी नगरसेवक आहेत ते आता भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत, कुठे शिंदे सेनेत प्रवेश घेत आहेत। कधी कधी असंही होत आहे की त्यांच्या इथे त्यांना जागा नाही मिळाल्या तर मनसेला फोन येत आहेत, ठाकरे बंधूंना फोन येत आहेत। म्हणजे या सगळ्या घडामोडींना आता वेग आलेला पाहायला मिळतो आणि याच पार्श्वभूमीवर जर आपण बघतोय तर आज दोन्ही बंधूंची युती झाल्यानंतरचं पहिला मेळावा राज ठाकरे घेत आहेत। त्यामुळे भाग्यश्री, या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे प्रचाराचा नारळ वाढवणार असंच जवळपास आता सिद्ध होतोय। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री आणि स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।